हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांना कल्पना असेलच आपला IT 2.0 मायग्रेशनच्या प्रोसेसमध्ये आपण आहोत. यामध्ये आपल्याला जो काही डिव्हिजन ऑफिसनं रोल दिलेला आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या ऑफिसचा जो काही MDW आहे, मेमो ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क आणि बीट मॅपिंग, हे 2 टास्क आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. उद्या ऑनरेबल CPMG सरांसोबत SSP सरांची मीटिंग असल्यामुळे त्यापूर्वी हे सगळे टास्क कंप्लीट होणं अपेक्षित आहे. तर आपण बघूयात, एका ऑफिसचा आपण प्रॅक्टिकली करून बघू, म्हणजे बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा होईल असं बघूयात आपण. या ठिकाणी वरती जर का आपण पाहिलं तर जी आपली वेबसाईट आहे ती आपल्याला टाकायची आहे appsindiapost.gov.in/employee portal. याला आपण क्लिक केल्यानंतर आपला जो काही युजर ID पासवर्ड असेल त्या युजर ID पासवर्डने आपण लॉग इन करणार. फॉर एक्झाम्पल आता मी साखरखेर्ड्याचा लॉग इन करतोय. या ठिकाणी जे काही पोस्ट मास्टर आहेत त्यांचा आपण ID या ठिकाणी टाकला, त्यांचा पासवर्ड जो आहे तो टाकला आणि आपण याने लॉग इन झालोत. लॉग इन केल्यानंतर जी काही आपल्यासमोर विंडो येईल, या विंडोजमध्ये असे बरेचसे ऑप्शन्स असतील. त्याच्यामध्ये आपण रोल मॅनेजमेंटमध्ये जायचं. बऱ्याच वेळा हे रोल मॅनेजमेंटचं जे कार्ड्स आहे हे वेगळ्या साईडला असू शकतं किंवा या अदर्समध्ये आपण चेक करू शकता त्याला. रोल मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क असा एक कार्ड्स येईल, याला आपण क्लिक करायचं. यामध्ये मग हेड ऑफ ऑफिस आणि वर्क डिस्ट्रीब्युशन असे 2 कार्ड्स येतील. यामध्ये आपण वर्क डिस्ट्रीब्युशन्समध्ये जायचं. वर्क डिस्ट्रीब्युशन्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपण आपलं ऑफिस सिलेक्ट करायचं आणि या ऑफिसमध्ये जे कोणी ऑफिसर इन्चार्ज असतील, ज्यांना ह्या पोस्ट मॅप केलेल्या असतील, त्या सगळ्या पोस्ट या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतील. या ठिकाणी आपण बघू शकता डाकसेवक, 2 डाकसेवक, 2 PA आणि 1 पोस्टमन अशा 5 पोस्ट आहेत. या 5च्या 5ही पोस्टला त्यांना आपापले राईट्स द्यायचे आहेत. या ठिकाणी आपण ज्याला आपल्याला राईट्स द्यायचे त्याला आपण सिलेक्ट करू. त्याला जसंही आपण सिलेक्ट करू, खाली आपल्याला एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी ऑफिसचे जे काही टायमिंग्स आहेत ते टायमिंग आपल्याला टाकायचे आहेत. फॉर एक्झाम्पल हे ऑफिस जे आहे 9 ते 5चं ऑफिस आहे, म्हणून आपण 9 वाजतापासून 5 वाजेपर्यंतचा टाईम टाकला आणि त्यानंतर त्यांना जे काही रोल्स आपल्याला द्यायचे आहेत ते आपण त्यांना रोल्स या ठिकाणी देतो. आता हे जे झिनेज सर आहेत समजा, यांना तिथे डिलिव्हरीचं वर्क परफॉर्म करायचं आहे, त्यामुळे आणि हे GDS आहेत, त्याच्यामुळे डिलिव्हरी एजंटचा जो काही हे आहे MISला त्यांना डिलिव्हरी एजंटचे राईट्स आपण देऊ शकता. मेल डिलिव्हरर IMAमध्ये त्यांना IMA वापरायचं आहे या हिशोबाने, आणि ते GDS आहेत त्याच्यामुळे IMAचे जे काही त्यांचे फंक्शन्स असतील ते आपण त्यांना त्या ठिकाणी देऊ शकतो. या ठिकाणी आपण बघू शकता जेवढे एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिस आहेत समजा पेरोलच्या, ते आपण त्यांना त्या ठिकाणी द्यायचे आहेत. त्याच्यानंतर एक्झिट मॅनेजमेंटचा रोल त्यांना येईल, लिव्ह मॅनेजमेंटचा येईल आणि पर्सनल मॅनेजमेंटचा येईल. पोस्टमनचा रोल आपण त्यांना या ठिकाणी देऊ शकतो. ते डिलिव्हरी एजंट आणि पोस्टमन म्हणून ते काम करणार आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला यांना सेव्ह करायचं आहे. जसंही आपण सेव्ह करू असा एक पॉपअप मेसेज जनरेट होईल या ठिकाणी, MDW सेव्हड सक्सेसफुली. याचा अर्थ ज्या कोणत्या युजरला आपण राईट्स दिलेत हे राईट्स त्याला मिळालेले आहेत. त्यानंतर पुन्हा आपण आपल्या ऑफिसमध्ये जायचं. आता यावेळेस आपण जी काही दुसरी पोस्ट आहे ती पोस्ट आपण सिलेक्ट करायची. तर आपण हे जे काकडे सर आहेत त्यांना आपण या ठिकाणी रोल देऊन बघूया. पुन्हा तेच जसे आपण त्यांना सिलेक्ट कराल तर त्यांच्या ऑफिसचा जो काही टायमिंग आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करायचा आहे. आणि आता हे ऑपरेटर आहेत, तर यांना ऑपरेटर्सचे जे काही रिलेशन्स आहेत साधारणतः त्या पद्धतीनं रोल्स द्यायचे आहेत. याच्यामध्ये जसे हे आता ऑपरेटर, लेबल ऑपरेटर असले पाहिजेत, बँक ऑपरेटर्स असले पाहिजेत, CBS ऑपरेटर्स असले पाहिजेत, इन्शुरन्स ऑपरेटर असले पाहिजेत. जेही ऑपरेटरचे राईट्स असतील समजा ते आपण त्यांना त्या ठिकाणी देऊ शकतो. राईट्स देत असताना एवढी काळजी घ्यायची आहे की कोणताही सुपरवायझरचा जो राईट्स आहे तो त्यांना जाता कामा नये त्या ठिकाणी. पोस्टमनचं आता डिलिव्हरीचा ऑपरेटर, त्याच्यानंतर ओके बॅग मॅनेजमेंटच्या संदर्भातला असिस्टंट, बॅगिंग असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, त्याच्यानंतर एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिस. एम्प्लॉई सेल्फ सर्व्हिसचे हे जे काही आहेत 4च्या 4 रोल्स त्यांना आपण देऊन टाकायचे. त्यानंतर सपोर्ट डेस्क, तशा पद्धतीनं आपण हे जे रोल्स आहेत हे आपण देऊ शकता. मला आशा आहे की कदाचित आपल्याला हे मदत करू शकेल.
थँक्यू.